मन भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाहिजे ठाया माझी ऐसी काया जव नव्हे उदकाग्नी धान्य झाल्या घडी पाक उदकाग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विनयक कामाने देहाच्या निरसने पाविजिया ठाया माझी ऐसी काया जवन हे तुका म्हणे मज कळते चाचणी तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी ऐसी काया जवनवे विठाला 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 ओम प्रज्ञानं शुक्रदाने स्थिरचरनिकर व्यापी भीर व्याप्य लोकान् भुक्त्वा भोगान् सविष्टान् पुनरपिधीशनोद्भासितान् कामजन्यान् पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुङ्मायया भोजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् सविष्टान् पश्वाश्चन्यान् सुमतिविभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान् सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगणापात्वसो न स्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दूसरे चरणा संताचिया दूसरे चरणा संताचिया दूसरे चरणा संताचिया पंचकुमाराने कथेचा विस्तार पंचकुमाराने कथेचा विस्तार पंचकुमाराने कथेचा विस्तार पंचकुमाराने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः भ्राता गुरुणा निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञान प्रदायिनी निज जनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्त ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपा देवा निवृत्ति उदारा सोपा देवा निवृत्ति उदारा सोपा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी ऐसी काया जव नव्हे माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने
सर्व साधू संतांच्या परमकृपा आशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग, चिंतनाकरता समोर आलेला अभंग, चिंतनाकरता पाठ करून घेतलेला अभंग, सांगितलेला अभंग, गायक वृंदांनी गायक वृंदांनी ठाईच्या चालीमध्ये सुंदर गायलेला अभंग, पण घेतलेला हा शब्दप्रयोग मुद्दाम करत नाही, कारण आपण अभंग घेतो, पण घेतो कुठे? विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. एरवी कीर्तनासाठी अभंग घ्यावा लागतो म्हणून घेतला जातो, नाहीतर कीर्तनकाराचा आणि त्या अभंगाचा सुतराम संबंध न येऊ देण्याची काळजी मात्र घेतली जाते. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. सुंदर असा हा अभंग चिंतनाकरता निवडलेला आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय या अभंगातून आपल्याला बोध करून देत आहेत. कारण जगद्गुरु तुकोबरायांचा हा सर्वश्रेष्ठ असा अधिकार आहे. तुकोबराय भक्ती क्षेत्रामधील आणि वैराग्य क्षेत्रातील, त्याचप्रमाणे ज्ञान क्षेत्रातील अगदी तत्ववेद्य आहेत. भक्ती त्यांना प्राप्त आहे, वैराग्य प्राप्त आहे आणि ज्ञानही प्राप्त आहे. ज्ञान, वैराग्य, भक्ती या तिन्हींचा समन्वय ज्यांच्या ठिकाणी असे असणारे तुकोबराय, आणि त्यांच्याकडे त्यांचीच आवड धरून, भक्ती ज्ञान वैराग्याची आवड धरून 3 साधक गेले आणि 3 साधकांनी आपल्या आपल्या क्षेत्रातील प्रश्न विचारला. काय? जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगा, भक्ती म्हणजे काय? नेमकं भक्ती कशाला म्हणावं? नेमकं वैराग्य म्हणजे काय? वैराग्य कशाला म्हणायचं? आणि ज्ञान म्हणजे काय? ज्ञान कशाला म्हणावं? असे 3 प्रश्न विचारले. त्या 3 प्रश्नाचं उत्तर तुकोबराय अत्यंत सरळ, सोप्या, साध्या भाषेतून देत आहे. अर्थात भाषा जरी साधी असली तरी ती साधी नाही, असाधारण स्वरूपाची ती भाषा आहे. तुकोबराय सांगतात, भक्ती म्हणजे काय? सोप्या भाषेत, भक्ती ते नमन, अर्थात 2 हात आणि 3रं मस्तक याचं नाव भक्ती आहे. नमस्कार करण्याची भावना, जो कोणी भेटेल त्या प्रत्येकाला नमस्काराची भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली की त्याचं नाव आहे भक्ती. वैराग्य म्हणजे काय? तुकोबरांनी सांगितलं, त्याग म्हणजे वैराग्य, टाकून देणे. या लोकातील किंवा परलोकातील कोणतेही भोग समोर आल्यानंतर ते मनातून मला नको, मनातून टाकून देणं, त्याचं नाव वैराग्य आहे. आणि ज्ञान म्हणजे काय? सद्गुरूंच्या कृपेने तत्वमसी बोध झाला आणि नंतर अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा बोध जागृत झाला. मीच ब्रह्म आहे असं ज्ञान झालं. त्या ज्ञानावरती आरूढ होऊन त्या ज्ञानाच्या आनंदामध्ये वृत्ती सतत कायम ठेवणं, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. बर, या तिन्हींच्या व्याख्या झाल्या, पण या तिन्हींच्या ठाया कशाने जाता येईल? या तिन्ही ठिकाणावरती कशाने पोहोचता येईल? तुकोबरांनी सांगितलं, देहाच्या निरसने पाविजे या ठाया, माझे ऐसी काया जव नव्हे. जेव्हा हे शरीर मी नाही अशी भावना निर्माण होईल, अर्थात या शरीराचा आणि माझा संबंध राहणार नाही. मोबाईल लाईन पडला, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये देहाचा निराश होईल, आणि देहाचा निराश झाला, देह मिथ्यात्व निश्चय झाला, म्हणजे मग या तिन्ही ठिकाणाला त्याला जाता येतं, ज्ञान, भक्ती, वैराग्य. म्हटले मग या तिन्हींपैकी एकच ठाया गेल्यानंतर चालत नाही का? म्हणजे अजिबात चालत नाही, त्याकरता तिन्ही लागतात. आणि त्याकरता दृष्टांत देऊन सांगितला. म्हटले पा, माता भगिनींना माहिती, स्वयंपाक तयार करायचा असेल तर त्याकरता 3 गोष्टी महत्वाच्या लागतात. उदक, पाणी, बरोबर? उदक म्हणजे पाणी, अग्नी म्हणजे इंधन, आणि धान्य, अर्थात पीठ वगैरे दळून आणलेलं पाहिजे, तांदूळ वगैरे धान्य पाहिजे, शिदा पाहिजे. मग या सर्व गोष्टी, 3 गोष्टी असतील तर स्वयंपाक बनवता येतो. 3 पैकी 2 असतील, 1 नसेल तर एका विना एक कामा नाही, एकाशिवाय एक कामा येत नाही, स्वयंपाक तयार करता येणार नाही.
तसं भक्ती ज्ञान वैराग्य या तिन्हीची आवश्यकता साधकाच्या जीवनामध्ये आहे. आणि एवढं सांगूनही देखील जर कोणी एखादा छाती ठोकपणाने आणि अहंकाराने गर्वाने म्हणत असेल की नाही 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 एकाच साधनाने आम्ही पोहोच हो, तर त्याकरता तुकोबरांनी सांगितलं बाबा तुझी वाणी बडबडीची आहे की तुझ्या बोलण्यात काही तथ्य आहे याचं मला परीक्षण कळतं, याची मला चाचणी कळते. कोणाची ढिल्ली चाचणी, कोणाची पक्की चाचणी, कोण किती खोल पाण्यात उभा आहे याची सर्वस्वी चाचणी मला समजते. म्हणून तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पाविजे या ठाया माझी ऐसी काया जवन मे विठाला विठाला वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार घेतलेल्या अभंगाचा सरळ भाव सांगणं वक्त्याचं अगोदर तात्पर्य कर्तव्य असतं. तो भाव सरळ सांगून झालेला आहे. कर्मप्राप्त परिहार द्यायचा तो म्हणजे असा, अत्यंत पवित्र असं हे आपलं तीर्थक्षेत्र, मैया गोदावरी गंगा मैयेच्या किनाऱ्यावरती वसलेलं हे सुंदर असं देवस्थान श्री संत बहिराज जातवेद महाराज यांचं असणारं हे सुंदर ठिकाण आहे. त्यांची ही तपस्थली आहे. सुंदर ओवी सुरुवातीला या ठिकाणी दिलेली आहे. हृदयी ज्ञानाधिष्ठान ऐसा नरहरी परिपूर्ण ते माझे भजनीय निधान जो निरंतर मनी. सुंदर ओवी आहे. आणि ज्यांच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे तो नृसिंह नवरात्र, नृसिंह भगवंताच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला हा उत्सव आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. आता याला जरी सप्ताह असं नाव असेल पण हा सप्ताह नसून दशाह अर्थात 10 दिवसाचा आहे ना. सप्त म्हणजे 7 दिवसाचा, हा दशाह 9 दिवस कीर्तन महोत्सव आणि 10व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने काय होणार आहे सांगता. बरीचशी मंडळी म्हणत असतील म्हणे श्री क्षेत्र घोगरगाव या ठिकाणी सप्ताह आहे, सप्ताह आहे, पण सप्ताह नसून काय आहे दशाह आहे. विठाला विठाला पण 3 दिवसाचा असला, 10 दिवसाचा असला, 7 दिवसाचा असला, 1 महिन्याचा जरी असला आणि 1 वर्षाचा जरी केला तरी त्याला सप्ताह असं गौण वृत्तीने नाव पडलेलं आहे. कसं जसं आपण पूर्वी पहा दुकानामध्ये लहानपणी जर सांगितलं जा साबण घेऊन ये, मग साबण आणायला गेलो की दुकानात आपण काय म्हणणार लाईफ बॉय द्या. साबण असा शब्द प्रयोग करत नव्हतो, लाईफ बॉय द्या. म्हणजे काय कारण तर लाईफ बॉय हा शब्द साबण या अर्थाने आपण घेतलेला असतो. मग त्याने लक्स जरी दिला किंवा सिंथॉल जरी दिला तरी तो लाईफ बॉय समजूनच आपण काय करतो घेऊन येतो. गौणी वृत्तीने लाईफ बॉय म्हणजे अंगाचा साबण, मग कोणत्याही कंपनीचा असला त्याला म्हटलं जातं. किंवा आणखी एक आहे, आताही देखील मुलाकडे दिले पैसे जा टूथपेस्ट घेऊन ये, तो तिथं गेल्यानंतर काय म्हणतो कोलगेट द्या. मग त्याने बबूल जरी दिली तरी तो त्याला कोलगेटच म्हणतो. म्हणजे कोलगेट असा गौणी वृत्तीने त्याला शब्द पडून गेलेला आहे. विठाला विठाला तसं त्याप्रमाणे सप्ताह 7 दिवसाचा असला त्याला सप्ताह म्हणावं, पण इतरही देखील 3 दिवसाचा, 8 दिवसाचा, 10 दिवसाचा, 9 दिवसाचा त्याला सुद्धा गौणी वृत्तीने काय म्हटलं जातं सप्ताह असं म्हटलं जातं. सुंदर असा हा कार्यक्रम आहे. ज्यांच्या कृपाशीर्वादाने, ज्यांच्या प्रेरणा स्त्रोतातून हा कार्यक्रम होतो आहे. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा श्री क्षेत्र देवगड संस्थान, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, परमपूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच आपणा सर्वांचं श्रद्धास्थान बालसन्यासी श्रीयुत हरिभक्तीपरायण विश्वनाथ गिरीजी महाराज श्री क्षेत्र घोगरगाव संस्थान
यांच्या अधिपत्याखाली संपन्न होणारा गोड असा हा कार्यक्रम आहे. समस्त ग्रामस्थ घोगरगाव त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व गुणवान टाळकरी मंडळी, गुणीजन, गायक वृंद, त्याचप्रमाणे वादक उपस्थित, आदरणीय व्यासपीठ चालक विजय महाराज पवार, आदरणीय विकास महाराज बनसोडे, भामा ठाणकर, पहिल्या दिवशी ज्यांची गोडासी सेवा या ठिकाणी झालेली आहे, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण गणेश महाराज तनपुरे बैरवाडीकर हे व्यासपीठ चालक आहेत. गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे काशीनाथ महाराज टेकाळे, हरिभक्तीपरायण आमचे गिरीधर महाराज जाधव आदी आदी सर्व महाराज मंडळी, अण्णाभाऊ महाराज वगैरे सर्व मंडळी, आणि मृदंगाचार्य आदरणीय कृष्णा महाराज हापसे आणि आपले पटारे बाबाच ना आदरणीय रोहित महाराज पटारे बाबा, या सर्व संत मंडळींच्या उपस्थितीमध्ये गोड असा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. विनेकरी बाबापासून तर अगदी इकडे टाळकरी जरी थोडे असले पण सगळे अगदी नियमात आहेत. नियमात आहेत म्हणजे नियमातच आहेत. कुछ हम समजे कुछ आप समजे असं आहे. म्हणजे खूप चांगले जरी म्हणणारे असतील आणि ते जर वेशात नसतील तर त्यांना वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार टाळकरी म्हणून स्वीकारलेलं नाही. आणि तो नियम अगदी काटेकोरपणाने इथं आदरणीय स्वामी महाराजांनी पाळलेला आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना धोतर घालण्याची इच्छा होती पण नेसता येत नव्हतं, धोतर घालण्याची इच्छा असायची, नेसावं असं वाटायचं पण नेसता येत नसायचं, पण प्रयत्नपूर्वक या ठिकाणी घालावंच लागणार आहे अशा प्रकारचा आग्रह झाल्यानंतर नाविलाजाने मग त्या मिऱ्या तो काष्टा आणि त्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीवर शंकर महाराज म्हणजे सवय लागते त्या माध्यमातून. असं आहे, काम कामाचा गुरु असतं. एकदा की सवय झाली की मग मात्र धोत्राचा आनंद तो धोत्रावाल्यांनाच माहिती. विठ्ठला 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 विठ्ठला. वारकरी संप्रदायाचा पवित्र असा हा पोशाख आहे आणि म्हणून तो आपण जोपासला पाहिजे. वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ही परंपरा दिव्य आहे. कधी मध्ये आपलं सोहत्याचा दिव्य आहे, कारण वारकरी संप्रदायाचं जे मूळ पीठ आहे ते आळंदी आहे आणि श्री क्षेत्र आळंदीमध्ये ज्ञानोबराय संजीवन समाधीस्थ आहेत. आजही त्या ठिकाणी ते विराजमान आहेत. 350 वर्षानंतर नाथ महाराज ज्यावेळेस दर्शनाला गेले, स्वप्न पडलं की आजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे आणि तेवढी तुम्ही अलंकापुराला येऊन तेवढी आमची ती मुळी बाजूला करा असं म्हटलं. स्वप्न पडल्यानंतर आयसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. हे स्वप्न पडलं नाथ महाराजांना आणि काय सांगितलं स्वप्नामध्ये? आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊनी अलंकापुरी काढी वेगी. विठ्ठला 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 विठ्ठला. तिथे जातात, समाधीकडे जाण्याचा जो मार्ग आहे, वाट आहे, ती काही बुजलेली आहे, जाता येत नाही. अशा अवस्थेमध्ये नाथ महाराजांनी 40 दिवस त्या ठिकाणी उपवास व्रत केलं. ज्या पिंपळाखाली त्यांनी तिथं व्रत केलं तो पिंपळ आजही साक्षीला तिथं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे नाथपार म्हणून. मंदिरामध्ये जे जे दर्शनाला गेले त्यांना माहिती आहे, अगोदर गेल्याबरोबर उजव्या हाताला जो पिंपळ आहे त्याला सुवर्ण पिंपळ म्हणतात. तो सुवर्ण पिंपळ आहे ज्याला संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या आईसाहेबांनी अर्थात रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी 1.25 लाख प्रदक्षिणा त्या पिंपळाला घातल्या म्हणून तो सुवर्ण पिंपळ आजही आहे. तो उजव्या हाताला आहे. पण तिथून दर्शन करून आपण जेव्हा हैवत बाबाच्या दर्शनाला जातो, हैवत बाबाच्या समाधीच्या समोर ज्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या दर्शनाला बारी सुरू होते, अगदी तिथंच जो पार आहे त्या पाराचं नाव आहे नाथ पार. त्या पिंपळाच्या झाडाखाली नाथ महाराजांनी अनुष्ठान केलं आणि मग त्यांच्या स्वप्नामध्ये असा दृष्टांत घडला, तव नंदी माझारी देखिले द्वार. तिथं असणारा सदाशिव भगवंताच्या समोर असलेला नंदी बाजूला करा म्हणजे तुम्हाला आतमध्ये जाण्याकरता जागा मिळेल. नंदी हटवला, मध्ये जातात, खरोखर तिथं शिळा
ती बाजूला केली. आतमध्ये जातात तर साक्षात ज्ञानोबरांचं दर्शन नाथबाबांना झालं. 5 दिवस त्या ठिकाणी ते थांबले. आजान वृक्षाची लागलेली मुळे आपल्या हाताने बरोबर बाजूला केली आणि ज्ञानोबरांचं स्वरूप 350 वर्षानंतर त्या ठिकाणी नाथ महाराजांनी जे पाहिलं त्याचंही देखील त्यांनी वर्णन केलेलं आहे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, अत्यंत तेजस्वी अशा स्वरूपाची मूर्ती 350 वर्षानंतर नाथ महाराजांना पाहायला मिळते. मग आज तागायतपर्यंत 750 वर्ष झाले. आताही देखील ज्ञानोबराय त्यातच आहे. कारण कथा कीर्तन करीतो, समाधी बैसला निर्वाण, बाबा बाळ छंदो, त्या ठिकाणी निर्वाण अशा अवस्थेमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आज तागायतपर्यंत त्या समाधी स्थलावरती आहेत. आणि म्हणून ज्ञानोबरायांच्या रचित असणारा प्रचलित असणारा हा संप्रदाय, त्या संप्रदायाचे पायिक म्हणून आपण आपली जी शिष्टाचार प्रणाली आहे त्याचं आचरण करण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती आपण सर्वांनी पार पाडली. त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. विठाला 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 विठाला. वारकरी संप्रदाय हा अगाध संप्रदाय आहे. या संप्रदायाची महती ही अलौकिक अशा स्वरूपाची आहे. किती किती सहजतया परमार्थ करून घेतात वारकरी सांप्रदायिक मंडळी. सहज परमार्थ करून घेतला जातो. आता हा अशा प्रकारचा कीर्तन महोत्सव आहे. मग यामध्ये खाली बसले म्हणून तुम्हाला वेगळं फळ आणि आम्ही उभं राहिलो म्हणून आम्हाला वेगळं फळ असं संप्रदाय भेदभाव करत नाही. संप्रदायाची महती हीच आहे, सगळ्यांच्या करता सारखं. जसं आता आज भोजन आहे, कोणाची पंगत आहे आजची? काय नाव सांगितलं? कोरडे पाटील. कोरडे पाटलांची वगैरे आणि 5 जण त्यांचे सहकारी मिळून पंगत आहे. मग आता यांनी समर्थ अशी पंगत भोजन दिलेलं आहे. आता हे भोजन गरिबांना वेगळं आणि श्रीमंतांना वेगळं असं आहे का? नाही. ज्ञानोबराय बोलतात, समर्थाची पंक्ती भोजने, तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने. गरीब घरचा आला म्हणून त्याला वेगळं पक्वान्न आणि श्रीमंताचा आला म्हणून वेगळं पक्वान्न असा समर्थ दाता भेदभाव करत नाही. भेदभाव करत नाही. त्याप्रमाणे वारकरी संप्रदाय सुद्धा ऐकणारा आहे म्हणून वेगळं फल आणि बाकी दुसरी सेवा करणारा आहे म्हणून त्याला वेगळं फळ अशा प्रकारचा भेदभाव वारकरी संप्रदाय करत नाही. तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने, सरसगट सर्वांच्या करता एकच फळ देतो, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. बर, सर्वांच्या करता एकच फळ देतो. त्याकरता म्हटलेलं आहे ना, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. जे जे पंढरीचे वारकरी झाले मग ते गाणारे असतील तरी मोक्षाचे अधिकारी, ते कीर्तनकार असतील तरी मोक्षाचे अधिकारी, आणि ते श्रोते होऊन श्रद्धेने ऐकण्याकरता आले तरी मोक्षाचेच अधिकारी. असं आहे. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती पण कसं? आदरपूर्वक, आदरेनच गाती ऐकती सादर. पवित्र जे हरिकथा, अत्यंत पवित्र असलेली ही हरिकथा सादर पूर्वक जे जे ऐकतात ते नारी नर शुद्ध होतात. त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पाठ कीर्ती मुखे जरी गाय, पाठ कीर्ती मुखे जरी गाय.
पवित्रची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती केवळ हरिपाठ घेणारा तर तो पवित्र होतोच, पण हरिपाठाला जा म्हणणारा, हरिपाठाला गेलं पाहिजे बाळा असं म्हणणारी माऊली, केवळ हरिपाठ हरिपाठ घ्यायचा, हरिपाठ करायचा, हरिपाठ ऐकायचा, नुसतं हरिपाठ हरिपाठ म्हणलं तरी त्याला पावित्र्यता प्राप्त होते. ही वारकरी संप्रदायाची महत्ता आहे. यामध्ये प्रत्येकाला मुक्त होण्याचा अधिकार या संप्रदायाने दिलेला आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ संप्रदाय म्हणून कोणाला गणल्या जातं? वारकरी संप्रदायाला गणल्या जातं. त्याचं कारण आहे, हा संप्रदाय भेदभाव करत नाही. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार कलगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर करावा विचार लगे चिंता कवनाची कवनाची. यारे यारे लहान थोर कीर्तनाला या, हरिपाठाला या, पारायणाला या, वाचता येणार या, न वाचता येणारे या, सर्वांच्या करता या. नाही कशाला आले तरी कमीत कमी महाप्रसादाला तरी या, पण याच विठ्ठला यारे यारे लहान थोर याती भलते. कोणत्याही जातीतील असा, कोणत्याही पंथातील असा, कोणी असा, फक्त या, खटनट यावे. दवंडी पिटी भावे चोखा मेरा हो, दवंडी पिटी भावे चोखा मेरा. हा दवंडी पिटी भावे चोखा मेळा, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. कटनट यावे शुद्ध होऊन जावे, कटनट यावे शुद्ध होऊन जावे. नट यावे शुद्ध होऊन जावे, नट यावे शुद्ध होऊन जावे. दवंडी पिटी भावे चोखा मेरा, दवंडी पिटी भावे चोखा मेरा. नट यावे शुद्ध टाळी वाजवावी गुढी उभारावी. दवंडी पिटी भावे चोखा मेळा, पिटी भावे चोखा मेळा. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. दौंडी पिटी भावे चोखा मेळा. संत चोखोबराय दौंडी पिटवून सांगतात. दौंडी पिटवून, दौंडी पिटवण्यामध्ये काय असतो? निश्चय असतो बरं का. कोण कोण या? खट नठ यावे, बस. कोणी या, कोणी या. टिंगल करणारे या, नाव ठेवणारे या, स्तुती करणारे या, कोणी या. खट नठ, नडणारे या, तारणारे या, कोणी या. संत श्रेष्ठ नाथबाबांना क्रोध यावा म्हणून त्यांच्या अंगावरती थुंकणारा यवन दुष्ट बुद्धीने आलेला, पण त्याला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केला प्रसाद देऊन. हा मुक्त केला प्रसाद देवोनी, मुक्त केला प्रसाद देवोनी. ओ यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊन त्याला मुक्त केला.
संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांना खापर मिळू न देणारा त्या काळातील अत्यंत दक्ष ब्राह्मण, ज्यांचं नाव आहे विसोबा, पण त्यांना खेचर नाव पडलं का? कारण त्यांनी ज्ञानोबरांना त्रास दिला. पण अशा विसोबा खेचराला सुद्धा प्रसाद देऊन त्यांनी मुक्त केलं. शेवटी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं गुरु केलं. गुरु नामदेव